नाशिक आणि जळगावच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधातच ज्या पद्धतीचं रणांगण पेटलंय त्यावरून नाशिक विधान परिषद निवडणूक आणखीनच चर्चेत आली। बरं, हे फक्त नाशकात होतंय का? तर नाही, जळगावमध्ये सुद्धा तेच होतंय। महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात मित्रपक्षांच्याच नेत्यांनी उभी केलेली बंडखोरी सध्या भाजप आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांसाठी सर्वात मोठी राजकीय डोकेदुखी ठरली आहे। अधिकृत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उलटून गेल्यानंतरही बंडखोर उमेदवारांनी मैदानात राहण्याचा पवित्रा घेतल्यामुळे महायुतीच्या अंतर्गत समन्वयाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत। उत्तर महाराष्ट्रातील या दोन प्रतिष्ठेच्या जागांवरून सुरू असलेले राजकीय नाट्य बघता महायुतीत या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी सुरूच ठेवल्याचं दिसतंय। नाशिकमध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराविरुद्ध भाजपचा बंडखोर उभा राहणं आणि तिकडे जळगावात भाजपच्या उमेदवाराविरोधात शिंदे गटाचा बंडखोर उभा राहणं हा केवळ राजकीय योगायोग नाही, याला भाजप आणि शिंदे गटाच्या शीतयुद्धाची किनार असल्याचं म्हटलं जातंय। विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपापासून सुरू झालेली राजकीय कुरघोडी अद्यापही कायम असल्याचं या राजकीय घडामोडींवरून दिसून येतंय। महायुतीत जागा वाटपाच्या सूत्रांनुसार नाशिकची जागा शिंदे गटाला तर जळगावची जागा भाजपला सोडण्यात आली आहे। मात्र दोन्ही जिल्ह्यात स्थानिक पातळीवरील नेत्यांनी या सूत्राला केराची टोपली दाखवत कार्यकर्त्यांच्या आडून बंडखोरांना उभं केलंय। नाशिकमधून शिंदे गटाचे नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत, मात्र त्यांच्या विरोधात भाजपचे गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून थेट आव्हान उभं केलंय। नाशिकमध्ये भाजपचे सर्वाधिक 190हून अधिक मतदार असल्यानं ही जागा शिंदे गटाला का देण्यात आली यावरून स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे। नाशिकमधील भाजपच्या बंडखोरीचा वचपा काढण्यासाठी जळगावात शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा कुंदन काळे यांनी अपक्ष अर्ज भरून भाजपच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केली आहे। जळगावला गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय भाजपचे नंदकिशोर महाजन अधिकृत उमेदवार आहेत। नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर मागे हटले तरच आपण जळगावातून माघार घेऊ असा पवित्रा रेश्मा काळे यांनी घेतल्यामुळे दोन्ही जागांचा तिढा एकमेकांमध्ये अडकला। दुसरीकडे बंडखोरीमुळे होणारी मतांची फाटाफूट रोखण्यासाठी महायुतीच्या गिरीश महाजन आणि उदय सामंत या दोन्ही संकटमोचकांनी युद्ध पातळीवर धावपळ सुरू केली आहे। जळगाव हा गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असल्यानं नंदकिशोर महाजनांचा विजय त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय ठरतोय। महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला। भाजप बंडखोरांची समजूत काढण्यात जर गिरीश महाजन यांना यश आलं तर जळगावचा मार्ग आपोआप मोकळा होणार आहे। दुसरीकडे उदय सामंत हे देखील सातत्यानं नाशिक आणि जळगावच्या बंडखोरांशी वैयक्तिक चर्चा करतात। मंत्री दादा भुसे हे देखील स्थानिक पातळीवर गोकुळ गीते आणि इतर नाराज नेत्यांशी संपर्क साधून दराडे यांच्या प्रचारात सर्वांना सक्रिय करण्यासाठी पडद्यामागून हालचाली करतात। त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी नाशिकच्या राजकीय वर्तुळात अत्यंत वेगवान आणि नाट्यमय घडामोडी घडल्या। बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांच्यात नाशिकमध्ये एक महत्त्वाची संयुक्तिक बैठक पार पडली। महाजन आणि सामंत यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांना बैठकीला बोलावून त्यांची मनधरणी केली। या चर्चेनंतर तांत्रिकदृष्ट्या अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली। प्रसाद हिरे यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला। भाजपचे दुसरे बंडखोर गोकुळ गीते हे सुरुवातीला माघार घेण्यास तयार नव्हते, मात्र सोमवारच्या बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी दावा केलाय की गीते यांचीही लवकरच भेट घेऊन चर्चा केली जाईल आणि ते देखील दराडे यांना पाठिंबा देतील। नाशिकचा प्रश्न निम्मा सुटला असल्यानं आता जळगावचा विषयही संपुष्टात येईल असा दावा उदय सामंत यांनी केलाय। नाशिक येथील बैठकांनंतर महायुतीच्या नेत्यांनी ऑल इज वेलचा दावा केला असला तरी पडद्यामागील धुसफूस पूर्णपणे थांबलेली नाहीये। बंडखोरांनी वरकरणी नेत्यांच्या दबावामुळे पाठिंबा जाहीर केला तरी स्थानिक पातळीवरील नगरसेवक आणि मतदार प्रत्यक्ष मतदानात अधिकृत उमेदवाराऐवजी बंडखोरांना किंवा विरोधी उमेदवाराला पसंती देण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। निवडणुकीत मित्रपक्षाच्याच उमेदवाराविरुद्ध पाडापाडीचं राजकारण करणं राज्याला काही नवं नाहीये। आताही विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील कोणाचा पॉलिटिकल गेम करायचा हे टार्गेट सेट करण्यात आलंय। खाली काय सुरू आहे याची खडानाखडा माहिती वरिष्ठ नेत्यांना असतेच, परंतु सोयीस्कर पद्धतीने आपलं अंग त्यातून काढून घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय। नेते थेट मैदानात लढत नसले तरी कोंबडं कसं झुजवायचं याची कल्पना आता अवगत सगळ्यांनाच झाली आहे। तेच सध्या नाशिक आणि जळगावात घडतंय। जळगावात शिंदे गटाच्या बंडखोर रेश्मा काळे यांनी महायुतीला थेट आव्हान दिलंय।
जरी त्यांनी माघार घेतली किंवा पक्षानं त्यांच्यावर कारवाई केली तरी जळगावातील शिंदे गटाचे नगरसेवक आणि स्थानिक कार्यकर्ते भाजपच्या उमेदवाराचं मनापासून काम करतील का, याबाबत शंका आहे. सुरुवातीला जळगाव विधान परिषदेची जागा मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांना मिळावी म्हणून स्वतः गुलाबराव पाटील आग्रही होते. यासाठी त्यांनी आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली. एकनाथ शिंदेंना गळ घालण्यासाठी त्यांनी मुंबईत तळ ठोकला, परंतु भाजपने ही जागा शिंदे गटाला देण्यास स्पष्ट नकार दिला. गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी जळगावची जागा पदरी पाडण्यासाठी जंग पछाडली होती, परंतु यात विजय गिरीश महाजन यांचा झाला आणि जळगावची पारंपरिक जागा भाजपला मिळाली. यामुळे तीव्र नाराज असलेल्या गुलाबराव पाटील यांनी नाशिकच्या बंडखोरीला लक्षात घेऊन जळगावात देखील रेश्मा काळेंच्या रूपात भाजप विरुद्ध बंडखोर उभा केल्याची चर्चा. या विधान परिषद निवडणुकीतील अंतर्गत हेवेदावे आणि गटबाजीचा थेट फटका हा महायुतीला बसण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे गट या मित्रपक्षांमध्येच कुरघोडीचा सामना रंगल्यानं यांना विरोधी पक्षांची काय गरज असा खोचक प्रश्न आता लोकच विचारतायत. अर्थात मी आधीही म्हटलं होतं, उद्या भविष्यात भाजपासमोर पर्याय म्हणून शिंदे गटच उभा राहील. एकनाथ शिंदे जसे फडणवीस मुख्यमंत्री झालेत तसे एकनाथ शिंदे काही प्रमाणावर विरोधकांच्या भूमिकेत, अर्थात ते जनतेच्या प्रश्नांसाठी विरोधकांच्या भूमिकेत नाही तर राजकीय हेवेदावे, सत्ता, पद, प्रतिष्ठा, मान सन्मान यासाठी मात्र फडणवीसांचे विरोधकच ठरलेत. आता फक्त शिंदे गट बाहेर पडतोय की वेगळा गट स्थापन करतोय की पुन्हा सत्तेला लाथ मारतोय याचीच वाट पाहावी लागणार आहे. या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.